पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। रस्ते अपघात कमी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठं पाऊल उचलले। वेग मर्यादा मोडणाऱ्या वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रू कॅम्प 2 लेझर स्पीड कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत। या उपक्रमांतर्गत 6 महिन्यांचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला असून तो आता प्रत्यक्षात कार्यान्वित झाला आहे। हा प्रकल्प ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी आणि ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप यांच्या सहकार्याने राबवला जात आहे। हे अत्याधुनिक कॅमेरे विशेषतः जुना मुंबई पुणे महामार्ग आणि पुणे ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत। अपघाताची गंभीर स्थिती पुणे ग्रामीण रस्ते सुरक्षा अहवालानुसार जिल्ह्यातील 57% प्राणघातक अपघात ग्रामीण भागात होतात। 2023 मध्ये तब्बल 483 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असून ही संख्या मागील वर्षापेक्षा वाढलेली आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले की अतिवेग हे अपघाताचे मुख्य कारण असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। हे कॅमेरे दिवस आणि रात्र दोन्ही वेळेस काम करतात आणि तब्बल 320 किलोमीटर प्रति तास वेग अचूकपणे नोंदवू शकतात। याशिवाय हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न वापरणे, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे यासारखी उल्लंघनेही यात कैद होणार आहेत। म्हणूनच वाहन चालकांनी आता नियम पाळणे गरजेचे आहे, कारण आता रस्त्यावर फक्त पोलीसच नाहीत तर लेझर कॅमेऱ्याचीही नजर तुमच्यावर असणार आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड प्रतिनिधी नेताजी खराडे।